स्वारगेटमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर जे अत्याचार झाले, जसं आपण म्हणतो की लाडकी बहीण सुरक्षित असावी, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही सुरक्षित आहे का? 2 दिवसापूर्वी जे स्वारगेट बस स्थानकावरती जो प्रकार घडला आहे तो प्रकार खरं तर निंदनीय आहे. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्या घटनेचा निषेध नोंदवत आहे. वास्तविक बघितलं तर जी घटना घडली ती अतिशय बेकार आणि निंदनीय असल्यामुळं मला वाटतं काल संध्याकाळी का आज सकाळीच जो आरोपी गाडे म्हणून होता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि शासन जितके जास्तीत जास्त त्याला जशा पद्धतीने त्यांनी क्रूर कृत्य केलेले त्यानुसार त्याला कडक शिक्षा व्हावी असं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय दादा असतील त्यांच्यामार्फत आम्ही निवेदन पाठवणार आहोत. या संदर्भामध्ये आपण पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे का? नाही, काल 2 दिवसापूर्वी घटना घडलेली. तसं बघितलं तर आता 3 तारीखला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. त्याच्या आधी आम्ही सर्वजण पत्रव्यवहार पण करणार आहे आणि दादानी मला वाटतं काल परवा स्टेटमेंट दिलेलं आहे की अशा नराधमाला फाशी झाली पाहिजे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी काही आपण उपयोजना राबवणार आहात का सुरक्षेच्या बाबतीत? तसं बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता जे आयुक्त आहेत विनयकुमार चौबे त्यांच्यामार्फत ते रात्रीची गस्त असते, त्यांचे जे पोलीस असतात ते रात्रभर राऊंड मारत असतात. जास्तीत जास्त त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातो. पण आता जी परवा घटना घडलेली ती ST स्टँडवर घडलेली असं माझं मत आहे.